महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली। माजी खासदार राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली। यावेळेला वनतारा संस्था बोगस असल्याचा राजू शेट्टींनी आरोप केला। पर्यटकांना आकर्षित करण्यासारखी आहे म्हणून तिच्याबद्दल खोटं नाटक रिपोर्ट या पेटा या संस्थेला करायला लावला। तिची देखभाल होत नाही, तिची शिस्त होत नाही, तिच्या पायाला जखमा आहेत, अशा प्रकारचे खोटं नाटक आरोप करण्यात आले। हत्तीला राहण्यासारखा अतिशय चांगला असं वातावरण आपल्याकडे आहे, कारण आपल्या शिरोळ परिसरामध्ये कमीत कमी तापमान 13-14च्या खाली कधी जात नाही आणि जास्तीत जास्त 35च्या वर कधी जात नाही। याच तापमानामध्ये हत्ती हा रमत असतो। जंगल असणारा हा सारा प्रदेश आहे, मग गुजरात मध्ये हा हत्ती कसा जगेल, कसा राहील? मी या संदर्भात एक मंगळवारी बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये लीगल ऑप्शन्स काय आहेत, कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाच्या वर आपण नाही आहोत, त्यामुळे याच्यामध्ये कायदेशीर काय तरतुदी आहेत किंवा कशा प्रकारे आपल्याला परत आणता येईल किंवा काय त्याची वेगळी व्यवस्था करता येईल, अशा सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपण ठेवू। सरकार म्हणून वन विभागाचा रोल होता, तेवढंच वन विभागाने त्यावेळेसचे जे काही अहवाल दिले आहेत, पण कुठेही याच्यामध्ये सरकार म्हणून थेट हा निर्णय घेण्यात आलेला नाही। हा सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय।